हॅलो, हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर आपली रेसिपी स्टार्ट तर करतच आहोत, पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि लाईक करायला तर विसरूच नका. चला तर मग आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही छान-छान अशी रेसिपी घेऊनच येतच आहे का नाही. आजही घेऊन आलेली आहे. तर तुम्ही तर पाहत असाल, की सर्वात आधी मी काय केलेले आहे, ते तुम्ही पाहत असाल, की जी आंबे आहेत तिथे 2 आंबे घेतलेले आहे आणि ते आंबे आहे ना, तर स्वच्छ पाण्याने धुतल्याच्या नंतर पुसून वगैरे घेतलेले आहे आणि त्याचा मी पल जी आहे, तर सगळा काढून घेत आहे. तर तुम्ही आत्तापर्यंत ओळखलं का नाही काय माहिती. तसं थंबनेलवरनं किंवा टायटलवरून तर ओळखलंच असेल, की मी आज कोणती रेसिपी बनवत आहे. तर इथं मी आज मस्त असा आंब्याचा शिरा बनवणार आहे. तर त्यासाठी माझी धडपड चालू आहे. तुम्ही पाहत असाल, की मी काय करत आहे. आज स्किप अजिबात करू नका. मी कोणत्या प्रकारे, कशाप्रकारे शिरा बनवते ते पण नक्की पहा. आंब्याचा जी पल आहे ना, सगळा एका वाटीमध्ये काढून घेतल्याच्या नंतर आता मी काय करत आहे, मिक्सर जारमध्ये मी सगळा पल टाकत आहे ना, आपल्याला हे जे आहे ना पल मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मिक्सर मध्ये काय करायचंय डायरेक्टली म्हणजे दूध वगैरे काहीच टाकलेलं नाही. इलायची पावडर वगैरे काहीच टाकलेलं नाहीये. फक्त पल मिक्सरमध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आणि तुम्ही दुसरीकडे पाहता असाल, की आपली जी कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी गावरान तुपाचं इथं घेतलेलं आहे आणि जे तूप आहे ना, ते पण पूर्ण तुम्ही पाहता असाल गरम झालेलं आहे. तर आता मी मी काय केलंय, जवळपास आहे ना अर्धी ते 1 वाटी इथं मी घेतलेला आहे रवा. रवा जे आहे ते चाळून वगैरे घेतलेला आहे. तर आपण काय करणार आहोत आता, ज्या तुपामध्ये रवा टाकलाय ना, त्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. रवा ना एकदम हलकासा म्हणजे थोडासा नाही का लाईट गोल्डन होईपर्यंत आपल्याला काय करायचं तुपामध्ये परतून घ्यायचे. आणि तुपाचा जर तुम्हाला जास्त वापर करायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करा थोडंसं आणखीन तूप टाकू शकता. तर माझ्या म्हणजे जेवढं मला क्वांटिटी हवी ना तर शिऱ्याची वगैरे त्याचप्रमाणे इथं मी तुपाचा पण वापर केलेला आहे. आणि खूप असं तूप अ, खाऊशी वाटत नाही त्यासाठी काय करायचं थोडंसं मीडियम ठेवलं तरच बरं आहे. तर त्यासाठी तुपाचा वापर थोडासा कमी केलेला आहे. आणि आता मी तुम्ही पाहत असाल, की काय केलेलं आहे, तर मी घेतलेलं आहे थंड पाणी बरं का. गरम पाणी न घेता ते मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे, की प्रत्येक वेळेस फ्लेवर वेगवेगळा म्हणलं, की वेगवेगळ्या पद्धती असतात. तिथे मी घेतलेलं आहे जवळपास 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. ते आपल्या रव्यामध्ये ॲड केल्याच्या नंतर आता पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडीशी इलायची पावडर ॲड केलेली आहे. आता आपण काय करूया, सगळं जी आहे ना इलायची वगैरे सगळं मी एकसारखं मिश्रण तयार करून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला जी ही रेसिपी दाखवलेली आहे ना, फक्त 10च मिनिटात बनते. अजिबात त्याला झंझट वगैरे आहे, असं काहीही नाहीये. फक्त 10 मिनिटातच तयार होते. तर आता तुम्ही पाहत असाल, की इलायची पावडर चांगली मिक्स केल्याच्या नंतर आता 1 वाटी इथं घेतलेला आहे रवा. आणि त्याच्यानंतर काय केलं अर्धी वाटी इथं घेतलेली आहे साखर. जर तुम्हाला गोड हवे असेल ना आणखीन तर तुम्ही कमी जास्त करू शकता. तिथे मी काय केले क्वांटिटी व्यवस्थित ठेवलेली आहे आणि जेवढी मी घेतलेली आहे ना, तर त्याचप्रमाणे जर तुम्ही डिश जर ट्राय केली ना, तर परफेक्ट अशी बनेल आणि काही गोड वगैरे व्यवस्थित राहील. कारण माझी रेसिपी साखरेचं प्रमाण का कमी केलंय आणि जी रवा असतो ना, तो फुगतो. त्यासाठी साखरेचं प्रमाण इथं का कमी केलंय. आपण आंब्यामध्ये जे आंबे मी घेतलेत ना, ते खूप असे गोड आहे. आंबटपणा अजिबात नाही त्याच्यामध्ये. म्हणून मी साखरेचं प्रमाण तर कमीच ठेवलेलं आहे. तर आपलं काय केलंय साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे आपल्या रव्यामध्ये. तर इलायची पावडर आणि साखर सगळे मिक्स झाल्याच्या नंतर जी
आंब्याचा पल आहे ना, एक मिक्सरमध्ये आपण काय करून घेतलेला मिक्स करून घेतलेला आहे ना, आता ह्याला मी शिऱ्यामध्ये टाकून दिलेला आहे. तर आपण ह्याला पण काय करायचं, पूर्ण एकसारखं मिश्रण होईपर्यंत ह्याला हलवत राहायचे. तुम्ही तर पाहत असाल, की मी तर कलरचा वापर अजिबात केलेला नाहीये. इथं फक्त जी आहे ना, ही आंब्याचा कलर आलेला आहे. तर तुम्ही तर इमॅजिन करू शकता, की कशाप्रकारे हा शिरा झाला असेल. एकदम मऊ लुसलुसीत, एकदम तोंडात टाकताच असं विरघळण असा आपला हा शिरा झालेला आहे आणि नंतरही टेस्ट केल्याच्या नंतर तसाच झाला होता. आणखीन तर हा शिजला पण नाहीये. तोपर्यंतच तुम्ही विचार करू शकता कशाप्रकारे हा झाला असेल. तर मी काय केलंय, आंब्याचं जे आहे ना, तर पूर्ण ह्याला मिक्स करून घेतलेला आहे. तर आपला जी शिरा आहे, परफेक्ट असा कलर वगैरे मस्त वगैरे झालेला आहे. तर आपल्याला ह्याला झाकण ठेवून आता ह्याला ना जवळपास आहे ना 3 ते 4 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे, जोपर्यंत शिरा चांगला शिजत नाही तोपर्यंत. आणि नंतर मी काय केलंय 4 ते 5 मिनिटं झाल्याच्या नंतर आहे ना, थोडेसे माझ्याकडे होते, करून ठेवलेले होते. ते मी ते टाकलेले आहे. जास्त काही टाकलेलं नाही. फक्त मला मँगोचा फ्लेवर हवा होता म्हणून मी ड्राय फ्रुट्स कमी ठेवलेले आहे. आणि इथं मी घेतलेला आहे बारीक रवा. जर तुम्हाला मोठा रवा घ्यायचा असेल, तुम्ही ते पण घेऊ शकता. तर माझ्याकडे अवेलेबल होता तोच घेतलेला आहे. तर तिकडे तुम्ही पाहू शकता. मी तर पलटी करून दाखवलाय. कशाप्रकारे आपला जे शिरा आहे ना, एकदम मऊ असा लुसलुसीत झालेला आहे आणि काजू बदामचे जे प्रमाण आहे ते कमी ठेवल्याच्या नंतर फक्त मँगो हा फ्लेवर तोंडामध्ये येत होता. म्हणजे आंब्याचाच फक्त फ्लेवर येत होता आणि मला तोच पाहिजे नव्हता. तर माझी परफेक्ट अशी रेसिपी झालेली आहे. फायनली माझी आंबाची शिरा आहे ते रेडी झालेला आहे. आता त्याला मी थंड होण्यासाठी साईडला ठेवून देते. चला तर मग हा रेसिपी जी आहे ना तिथं सेंड करते. तर ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ जी आहे तिथंच एंड करते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा आणि आपल्या व्हिडिओला जेवढं होईल तेवढं लाईक करा, शेअर करा.